कॅन्सर हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या छातीत धडकी भरते। कॅन्सर झाला की मृत्यू अटळ अशी भावना आजही कायम आहे। देशात दरवर्षी 20 लाखाहून अधिक कॅन्सरचे रुग्ण मृत्युमुखी पडतात। अनेक रोगांवर कितीही प्रभावी औषधं आली तरी कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यातील रुग्णांना पूर्ण बरं करणारी औषधं अजूनही निर्माण झालेली नाहीत। पण दुसरीकडे प्राथमिक अवस्थेत कॅन्सरचं निदान झालं तर औषधोपचारानं हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। शिवाय सध्याच्या नव्या तंत्रज्ञानानुसार डे केअर सेंटरमध्येही कॅन्सरवर प्रभावी उपचार होऊ शकतात। कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत माहिती आणि प्रबोधन करणारं बी न्यूजचं हे विशेष वृत्त। 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिवस म्हणून ओळखला जातो। कॅन्सर रोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि उपचारांना प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस आहे। भारतात दरवर्षी 20 लाख कर्करोग पीडित रुग्णांचा मृत्यू होतो। जगातील प्रत्येक 6वा मृत्यू कर्करोगाने होतो। खरं तर योग्य आहार, पुरेसा व्यायाम, वेळच्या वेळी झोप आणि व्यसनांपासून दूर राहिलं तर कॅन्सर टाळता येतो। पण काही वेळा कॅन्सरची नेमकी कारणं कळतच नाहीत। शरीराच्या कोणत्याही भागात पेशींची अतिवेगानं वाढ होणं आणि त्याचं अनियंत्रित विभाजन होणं म्हणजे कॅन्सर। अनुवंशिकता, जीवनशैलीतील बदल, रसायनांचा अतिरेक, तंबाखूचं सेवन यामुळे कर्करोगाचा धोका वाढत आहे। तर महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक असतो। शिवाय पुरुषांमध्ये फुफ्फुस, प्रोस्टेट आणि कोलन कर्करोगाचा धोका अधिक असतो। धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, असुरक्षित लैंगिक संबंध यातून कर्करोगाचा धोका वाढतो। ज्या लोकांच्या कुटुंबातील व्यक्तीला कर्करोग होतो त्या कुटुंबातील वारसांना कर्करोग होण्याचा धोका अधिक असतो। पूर्वीच्या काळात कॅन्सर झाला की आयुष्य संपलं असं समजलं जायचं, पण वैद्यकीय क्षेत्रातील संशोधन आणि नवतंत्रज्ञानामुळे आता कर्करोग असाध्य राहिलेला नाही। लक्षणं लवकर ओळखणं आणि तातडीनं उपचार घेतले तर कर्करोगावर मात करता येते असं कॅन्सर तज्ज्ञांचं म्हणणं आहे। आज कर्करोगावरची औषधं ही प्रभावशाली आहेत। आधीसारखे कर्करोगाचे उपचार हे क्लिष्ट राहिलेले नाही आहेत। आज बरीच औषधं जसे की इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी ही कर्करुग्णांना एक वरदान ठरणारी औषधं आहेत। याचा वापर करून आपण बऱ्याच रुग्णांना व्यवस्थितपणे उपचार देऊ शकतो। किमोथेरपीमध्ये सुद्धा ॲडव्हान्समेंट झालेली आहे, त्यामुळे किमोथेरपीची सुद्धा भीती न बाळगता तज्ज्ञांच्या सल्ल्याने जर आपण किमोथेरपीची औषधं घेतली तर नक्कीच त्याचे दुष्परिणाम हे कमी करता येऊ शकतात। शरीराच्या कोणत्या भागात कर्करोग विकसित होतोय यावर त्याची लक्षणं अवलंबून असतात। थकवा जाणवणं, अचानक वजन कमी होणं, त्वचेचा रंग बदलणं, गिळण्यास त्रास होणं, रक्तस्राव होणं ही कर्करोगाची लक्षणं असू शकतात। शरीरात कुठंही असामान्य गाठ जाणवत असेल तर वेळीच तपासणी करणं गरजेचं आहे। प्राथमिक अवस्थेत कॅन्सरचं निदान झालं तर औषधोपचारानं हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। आता तर डे केअर ही संकल्पना आली असून रुग्णांना पूर्णपणे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याची गरज असत नाही। आजकाल डे केअर संकल्पना ही खूप प्रचलित होत आहे। 90% जास्त किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी असतील किंवा इम्युनोथेरपी असतील ही आपण डे केअर तत्वावरती रुग्णांना देऊ शकतो। त्यामुळे होतं काय की रुग्णांना दिवसभर दाखल रुग्णालयात राहण्याची गरज नाही आहे। सकाळी पेशंट्स येऊन ते आपले किमोथेरपीचे सेशन्स करून दुपारी किंवा संध्याकाळी घरी जाऊ शकतात। त्यामुळे हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतरचा जो इन्फेक्शनचा धोका आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होते। त्यामुळे डे केअर ही एक नवीन संकल्पना आपण कोल्हापूरमध्ये सुरू केलेली आहे। कॅन्सर हा गंभीर आजार आहे। दुर्दैवानं जगभरात या आजाराचे रुग्ण वाढत आहेत। बदलती जीवनशैली किंवा दुर्दैवी नशिबाचा भाग म्हणजे कॅन्सर असं म्हणता येईल। पण या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे।